दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. सभापती मच्छिंद्र सानप यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी स्थायी समितीची सभा घेण्यात आली. यावेळी सिंहस्थ कुंभमेळ्याची कामे करताना नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने ठेकेदारांसह अधिकाऱ्यांकडून दुर्लक्ष केले जात आहे. तसेच रस्त्याची कामे करताना पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईन फुटून पाणी पुरवठा विस्कळीत होत असल्याच्या मुद्द्यावर स्थायी समिती सभापती मच्छिंद्र सानप यांनी ठेकेदारांसह अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचा कडक इशारा दिलाय. त्याचबरोबर आयुक्तांच्या उपस्थितीत पाणी पुरवठा, बांधकाम विभाग यांसह सिंहस्थ कामांशी संबंधित विभागाच्या अभियंत्यांची बैठक घेण्यात येणार असल्याचं सभापती सानप यांनी सांगत कामचुकारपणा करणाऱ्या अभियंत्यांच्या बदल्या करण्याचाही इशारा दिला आहे. शहरात गेले 4 आणि 5 एप्रिल या शटडाऊन नंतरही 2 दिवस शहरातील विविध भागातील पाणी पुरवठा हा विस्कळीत स्वरूपातच झाला. यामुळे स्थायीच्या सभेत सदस्यांनी पाणी पुरवठ्याविषयी तसेच सिंहस्थानिमित्त शहरात सुरू असलेल्या विविध कामांमुळे नागरिकांना होत असलेल्या त्रासाविषयी प्रशासनाला जाब विचारला. या तक्रारी नगरसेवकांनी पाणी पुरवठा विभागाचे अधीक्षक अभियंता रवींद्र धारणकर यांच्याकडे करत याविषयी स्पष्टीकरण मागितले. त्यावर धारणकर यांनी शटडाऊन नंतर पाणी पुरवठा सुरळीत होण्यास 3 ते 4 दिवसांचा अवधी लागत असल्याचं सांगितलं. तर नगरसेवकांनी सिंहस्थांच्या कामांमुळे नागरिकांना जीव मुठीत धरून मार्गक्रमण करावे लागत असून शहरात सर्वत्र वाहतूक कोंडीला सामोरे जावं लागत असल्याच्या तक्रारी केल्या. याविषयी अधिकाऱ्यांनी गांभीर्याने लक्ष देऊन नियमांची पूर्तता करून घेण्याचे निर्देश देत अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे तसेच ठेकेदारांवर पाईपलाईन फुटल्यास व नुकसान झाल्यास 5 पट दंड करण्याचे निर्देश सभापतींनी प्रशासनाला दिले. या चर्चेत नगरसेवक राहुल दिवे, आदिती पांडे, माधुरी बोलकर, किरण गामने दराडे, भारती ताजनपुरे, जयश्री गायकवाड, दीपाली कुलकर्णी आदींनी सहभाग घेतला. करण सिंग वावरी, दक्ष न्यूज, नाशिक.